नाशिक विधान परिषदेबाबत थोड्याच वेळात अंतिम निर्णय. बंडखोर गोकुळ गीते, उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा. पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करण्यात. 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विमानात बिघाड. 9 जून रोजी मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणार होतं विमान. संबंधित विमान VSR कंपनीचं असल्याची माहिती. पंतप्रधान मोदी आणि अभिजित दिपकेंची अमेरिकेत गुप्त भेट. खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा. अभिजित दिपकेंनी राऊतांचे आरोप फेटाळले. अमरावती विधान परिषदेवरून काँग्रेसमध्ये जुंपली. उमेदवार हर्षदीप देशमुखांचं आजारपणाचं नाटक. यशोमती ठाकूरांचा खळबळजनक आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरेगावात. 2 दिवसीय दौऱ्यात विविध विकास कामांचा घेणार आढावा. अजित पवारांविनाच राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन. आज मुंबईत होणार कार्यक्रम. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात CJPचं आंदोलन. नीट पेपर फुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आंदोलनात सोनम वांगचुक देखील सहभागी होणार. पुण्यातल्या सहकार नगर परिसरात गोळीबार. 3 गोळ्या झाडल्या. 1 जण जखमी. जुन्या वारातून गोळीबार केल्याची माहिती. कल्याण पूर्वेच्या खडे गोळवलीत मध्यरात्री गोळीबार. पूर्व वैमनस्यामधून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. बुंदी आणि प्रेम हुंडा यांच्यात वाद. 1 जण जखमी. ठाण्यात एकाच दिवसात 3 मोठ्या गुन्हेगारीच्या घटना. वृद्धाला मारहाण झाल्यानंतर 2 जणांची हत्या. शिंदेंच्याच ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. दादरमध्ये झालेला बेस्टचा अपघात. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळेच. RTOच्या प्रथमदर्शनी अहवालात बसचे ब्रेक सुस्थितीत असल्याचं नमूद. राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं. मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळण्याची स्थिती. राज्यात सर्वदूर पाऊस दाखल होण्यास आणखी काही दिवस लागणार. आज रामकुंड इथं सिंहस्थ ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन. खानसरांची पाटणा कोर्टामध्ये धाव. FIR रद्द करण्याची आणि कोचिंग सेंटर पुन्हा सुरू करण्याची केली मागणी. स्पाइसजेटचे वैमानिक कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं. कंपनी आर्थिक संकटात. कर्जासाठी सरकारकडे धाव. हार्दिक पंड्या काल फेट आणि आज अफगाणिस्तान वनडे मालिकेतून बाहेर. हार्दिकला पुन्हा झालंय तरी काय? आजपासून फिफा फुटबॉलचा महाकुंभ. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत रंगणार सामने. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री पाहता येणार सामने.